मराठा आणि धनगर समाजानंतर आता मुस्लिम समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि 17 एप्रिल रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाचा एक भव्य मोर्चा बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे। या मोर्चाचं आयोजन सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीच्या वतीनं करण्यात येत आहे। नेमका कसा असणार आहे मोर्चा आणि या मोर्चामध्ये नेमक्या प्रमुख मागण्या काय असणार आहेत हे जाणून घेऊयात। आपल्यासोबत याच समितीचे अध्यक्ष अरबाज पठाण भाई आहेत। पठाण सर, काय नेमकी मागणी असणार आहे, कशा पद्धतीचा हा मोर्चा असणार आहे? जे आम्ही 17 तारखेला जे मोर्चाचं आयोजन केलं आहे त्याची रूपरेषा अशी आहे की जामा मस्जिद किल्ला मैदानपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तो मोर्चा असणार आहे। ते मोर्चा दुपारी 2 वाजताच आम्ही वेळ दिलेली आहे आणि हा मुक मोर्चा आहे। याच्यात कसल्याही प्रकारची घोषणाबाजी नाही, एक कायद्याच्या चौकटीत राहून हा मोर्चा आम्ही पूर्ण करणार आहोत। आणि आमची सरळ मागणी अशी आहे की जे मुस्लिम समाजाला जे 5% आरक्षण 2014 मध्ये SCBC अंतर्गत दिलं होतं, त्याच्यामध्ये 50 जाती होत्या मुस्लिम समाजातल्या, त्यांना हे आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलं होतं। ते आरक्षण आम्हाला पुन्हा भेटावा, पुन्हा देण्यात यावं राज्य सरकारकडे आम्ही ती मागणी घेऊन चाललो आहोत। कलम 15(4) आणि 16(4) अंतर्गत आम्हाला ते आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे। दुसरी आमची मागणी अशी आहे की 2011 पासून मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेणारा असा कोणताही आयोग स्थापन झालेला नाही आहे, कोणतीही समिती गठीत केलेली नाही। त्यामुळे दुसरी आमची मागणी अशी आहे की मुस्लिम समाजाचे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक हायकोर्टच्या रिटायर जजच्या निगराणीमध्ये हे आयोग स्थापन व्हावा आणि ती माहिती राज्य सरकारकडे सुपूर्द करावी अशी आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी अशी आमची आहे की जशी की मराठा समाजासाठी सारथी बनली होती तशी मुस्लिम समाजासाठी मार्टी बनली होती। ती मार्टी 2024ला अनाऊन्स झाल्याच्यानंतर त्याला काही प्रमाणात बजेटसुद्धा आलं होतं अजितदादांच्या काळामध्ये। त्याच्यानंतर मार्टी कसल्याही प्रकारची रन केली नाही, तिचं अजून रजिस्ट्रेशन झालं नाही, तिचं संचालक मंडळ स्थापन नाही, तिचं फक्त औरंगाबादमध्ये एक ऑफिस आहे आणि तिथं फक्त एक कर्मचारी आहे। ही दुर्दैव आहे की आमची तिसरी मागणी ती अशी आहे की ते मार्टीला रन करण्यात यावं, जेणेकरून येणाऱ्या शैक्षणिक वर्षात 2026च्या जून-जुलैमध्ये त्याचा थेट लाभ घेता येईल विद्यार्थ्यांना। चौथी मागणी आमची अशी आहे की ज्या लोकांनी संविधानाची शपथ घेतली होती, जे लोक आज संविधानिक पदावर आहेत, ज्या लोकांनी संविधानाची शपथ घेऊन आज अनेक प्रकारचे मोर्चे, आंदोलनं एक मुस्लिम समाजाच्या विरोधात काढत आहात। हो, सत्तेतले आमदार आहेत, सत्तेतल्या खुर्चीवर बसलेले आमदार आणि मंत्री आहेत। येणाऱ्या म्हणजे इथून मागच्या त्यांच्या प्रत्येक बाईट, प्रत्येक जर कमेंट जर पाहिल्या तर हा मुस्लिम धर्माचा द्वेष करणारे आहेत, मुस्लिम समाजाला टार्गेट करणारे आहेत। त्यांच्यावर एक कडक शासन, एक कायदा बनावा जेणेकरून त्यांच्या जिभेवर लगाम लागन अशी आमची मागणी आहे चौथी। आपण जर पाहिलं तर अनेक वेळा मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची मागणी होते, मोर्चे निघतात, आंदोलनं होतात, त्यावर सरकारनं आतापर्यंत कुठला निर्णय घेतलेला आहे का? कारण आम्ही पहिलं यापूर्वी देखील असे मोर्चे निघाले आणि कुठल्या राजकीय पक्षांनी, संघटनांनी किंवा नेत्यांनी तुम्हाला या मोर्चासाठी पाठिंबा दिला? नाही, बघा 2019ला ज्यावेळेस मुस्लिम आरक्षणाचा मोर्चा निघाला होता त्याच्यानंतर महाविकास आघाडी सत्तेत आली। आम्हाला अशा अपेक्षा होती की त्या काळात तरी काहीतरी मुस्लिम समाजाला आरक्षणाच्या बाबतीत फेरविचार केला जाईल, परंतु ते झालं नाही। आता आम्हाला जो पाठिंबा दिला आहे ते सत्ताधारी पक्षातल्या आमदारांनी दिला आहे, विरोधी पक्षातल्या आमदारांनी दिला आहे, बऱ्याचशा समाज संघटनांनी दिला आहे, बऱ्याचशा लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। याच्यात मराठा सेवा संघाच्या काही लोकांनी पाठिंबा दिलेला आहे, बहुजन समाजाच्या काही लोकांनी पाठिंबा दिला आहे, म्हणजे अशा अनेक संघटनांनी, सामाजिक संघटनांनी, राजकीय लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे याच्यात। परंतु आमची ठाम मागणी अशी आहे की जो आमच्या हक्काचं आहे, जे 5% रिझर्वेशन, आज आमचे मुलं जे EWSमधून लाभ घेत आहेत ते आमच्यासाठी पुरेपूर रिझर्वेशन नाही आहे, कारण की ते EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहे। आमचं ठामपणे मागणी अशी आहे की जे आमच्या हक्काचं आहे, जे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेसमध्ये जे आम्ही आज आमच्या काही मुस्लिम समाजातल्या ज्या जाती येतात त्यांना एक पुरेपूर आरक्षण चा थेट लाभ हे 5% आरक्षणाच्या माध्यमातून घेता येईल आणि त्याचा एक परिणाम येणाऱ्या आमचे जे विद्यार्थी जे शिक्षण घेतात त्यांच्यावर थेट त्या आरक्षणाचा परिणाम होईल आणि त्याचा त्यांना थेट लाभ होईल। निश्चितच 5% आरक्षणाची मागणी आहे। आरक्षणाबरोबरच ज्यावेळेस या सगळ्या गोष्टीचा विचार केला जाईल त्यासाठी सरकारनं मुस्लिम समाजाचं सामाजिक असेल किंवा शैक्षणिक असेल या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी एखाद्या आयोगाची स्थापना करावी। जसं मराठा समाजासाठी अण्णासाहेब विकास महामंडळ, इतर समाजासाठी काही महामंडळ आहेत, तशा देखील महामंडळाची एखादी स्थापना करण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी केलेली आहे। तर दुसरीकडे महत्त्वाची मागणी त्यांनी केली आहे की संविधानिक पदावर बसलेल्या लोकांनी मुस्लिम समाजाचा द्वेष करू नये आणि अशा द्वेष करणाऱ्या लोकांवर एक नवा कायदा तयार करण्यात यावा आणि त्यांना त्यातून कठोर शासन करण्यात यावं। त्यामुळे आता येणाऱ्या 17 तारखेला एक मुस्लिम समाजाचा मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार आहे
आणि या मोर्चानंतर तरी सरकार या संदर्भात काय निर्णय घेतं आणि आरक्षणाचा मार्ग मोकळा होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सहकारी कॅमेरा मुकुंद सह मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड.